हा सामान्याचा हुंकार होता. आज हुंकार आटोपला, शमला, शांत झाला. साहित्यिक म्हणून नामदेव ढसाळची वेगळी आगळी ओळख आहे. सामाजिक कार्यकर्ता, विद्रोही, बंडखोर म्हणून त्याची आगळी वेगळी दालं नाही. बहुतेक चळवळीशी त्याचा संबंध आला. दलित पॅन्थरचा तो संस्थापक नेता, अध्यक्ष. गरिबाच्या झोपडीतले पोरं त्यांनी बाहेर काढले, तरुण लोक बाहेर काढले आणि एक सामान्याचा हुंकार त्यांनी जगभर मांडला. नामदेव ढसाळ आमचा सगळा सोबती, आमचा जावई. त्यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख ही आमची कन्या. नामदेव शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तालमीत वाढला, सहवासात वाढला. आणि आमचे ज्येष्ठ मित्र, विधानसभेतले आमचे सोबती, मराठी साहित्याचे सम्राट, साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचंही सानिध्य त्याला मिळालं. आमचे दुसरे सोबती बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे नामदेव आणि अनेकदा बसलो, चर्चा झाल्या, विरोधी चर्चा झाल्या, जबरदस्त चर्चा झाल्या. नामदेव ढसाळ पद्मश्री झाले. पद्मश्री किताब त्यांना मिळाला. पद्मश्री किताबाकरता तो मी आणि त्याच साहित्यातला एक प्रथित लेखक केशव मेश्राम यांच्यासोबत होता. राष्ट्रपती भवनात त्याला शपथ दिली. त्यावेळेस मी राष्ट्रपतीला स्वतः जाऊन कानात सांगितलं की असे अनेक किताब नामदेव गोवळले जाऊन एवढा मोठा माणूस आहे. या किताबाने, या किताबाचा मान वाढला नामदेवचा. नामदेव एक आधारवर होता, आधारवर कोसळला. सामान्य दुःख मांडणारा आणि मराठी साहित्यात एक आगळी वेळी एक मांडणी करून ओळख निर्माण करणारा. मराठी साहित्य हे मोठं साहित्य आहे. संस्कृत मराठीची माता आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास स्वामी, परवा तुकडोजी महाराज आणि विदर्भातले गुलाब महाराज, जन्मजात आंध्रप्रदेश महान साहित्यिक, त्याच्या पुढे हा गेला. शोषिताला शब्द दिले, पीडितांना, दलितांना शब्द दिले. अनेक शब्द यांनी जन्माला घातले. हा मुळातला विद्रोही. त्याचा विद्रोह घरापासून सुरू झाला. त्यांनी आपल्या नावापुढे वडिलाचं नाव नाही दिलं. ते पुस्तक त्यांनी पहिलं प्रकाशित लिहिलं, नामदेव साळूबाई ढसाळ. त्याला विचार, तू आईचं नाव का दिलं, वडिलाचं का दिलं? त्यांनी सांगितलं, जन्मला माझी आईच मला दिसली, तिचं नाव दिलं. तशी मातृसत्ता कुटुंब आपल्या देशात होती. कौंतेय म्हणून पांडवाला आपण मातृसत्ता कुटुंबाची पद्धत चालवणारा सामान्याचा हुंकार. आणि ज्या आमच्या कन्या मलिकाने एक पुस्तक लिहिलं त्यावेळेस वैतागून घेऊन आला संसाराला, उद्ध्वस्त व्हायचे मला. खऱ्या अर्थाने आमची कन्या मल्लिका काल उद्ध्वस्त झालेली आहे. तिचा आधार म्हणून कोसळलेला आहे, ठासळलेला आहे. एक सामान्याचा बुरुज ठासळलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने विदर्भाची जी चळवळ आहे, विदर्भाचं राज्य व्हावं, नागपूर राजधानी व्हावी, या चळवळीतर्फे देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचा फॉरवर्ड ब्लॉक, त्याचा मी पाईक आहे, त्याच्यातर्फे मी आपली विनम्र श्रद्धांजली देतो. नामदेव जिंदाबाद.